नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. साधारणतः मार्चमध्ये आपली बोर्डाची परीक्षा आहे. सध्या ऑक्टोबर चालू आहे. आपल्या हातात 4.5 महिने आहेत अजूनही आणि याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, सेमिस्टर एक्झाम पण तोंडावरती आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. सोबतच अभ्यास करताना कोणती काळजी घ्यावी, कसा अभ्यास करायचा, कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ॲज यू ऑल नो की आपला जो पेपर असतो भूगोलाचा तर हा 40 मार्कांचा असतो आणि 10 मार्काचे असतात तर ते आपल्याला शाळेकडून मिळतात. टर्म वर्क असेल किंवा ओरल असेल या सगळ्याचे मिळून, ठीक आहे. आणि उरलेले जे काही 50 मार्क आहेत त्यात इतिहास आणि राज्यशास्त्र असे मिळून असतात. सो साधारणतः समाजशास्त्राचा हा पूर्ण पेपर 100 गुणांचा असतो. भूगोलामध्ये आउट ऑफ स्कोर करणं खूप ईझी आहे बाकीच्या विषयांपेक्षा, कारण आपला जो भूगोल आहे 10वीचा खूप सुंदर, खूप ईझी असा आहे. तुलनात्मक अभ्यास जर आपण केला भारत आणि ब्राझीलचा, तर आपण खूप इझिली सगळा पेपर जो आहे तो सोडवू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न आणि आपला जो काही अभ्यास आहे, तर ते सगळं एकत्रित पाहणार आहोत. कारण अभ्यास तसं म्हटलं तर खूप असतो, पण त्यातलं काय करायचं हे आपल्याला कळतं जेव्हा आपण पेपर पॅटर्न पाहतो. सो आपला जो प्रश्न पहिला असतो, सगळ्यांना माहिती असावा पेपर पॅटर्न, पण तरी पण मी तुम्हाला सांगते. तर हा असतो अचूक पर्याय निवडा. ठीक आहे. अचूक पर्याय निवडा आणि विधानं पुन्हा लिहा. तर याच्यामध्ये सांगितलेलं असतं की विधान पुन्हा लिहा. सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की विधान पुन्हा लिहायचं आहे. विधान पूर्ण करून लिहायचं आहे. कारण बऱ्याचदा तुम्ही फक्त ऑप्शन लिहून येता जे की चुकीचं आहे. तुम्हाला त्याला मार्क्स दिले जात नाहीत. इव्हन तुमचा आन्सर करेक्ट असेल तरी पण. हे सायन्समध्ये चालतं, मॅथ्समध्ये चालतं, पण समाजशास्त्रामध्ये चालत नाही. त्याच्यामुळे सवय ठेवा की तुम्ही जेव्हा फिलिंग द ब्लँक्स लिहिणार आहात, तेव्हा जो काही अचूक पर्याय आहे तर तो उत्तरामध्ये लिहायचा, त्या वाक्यामध्ये लिहायचा, त्याच्या खाली अंडरलाईन करायची आणि मगच ते उत्तर पूर्ण होतं. ठीक आहे. तर अचूक पर्याय निवडा हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असतं. 4 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. याच्यामधले ॲट 2 क्वेशन तरी स्वाध्यायामधलेच असतात. बाकीचे पण स्वाध्यायामधले असू शकतात. बट ॲट 2 तर स्वाध्यायामधलेच असतात. तर तुम्ही जर स्वाध्याय नीट केलं तरी पण हे क्वेशन तुम्ही आरामात सोडवू शकता. 2 ते 3 प्रश्न हे स्वाध्यायामधलेच विचारले जातात. एखादा कुठल्यातरी चॅप्टरच्या मधला असू शकतो. पण हां, पुस्तकामधला असणार, पुस्तकाच्या बाहेरचं काहीच विचारलं जात नाही. ठीक आहे. उत्तर लिहिताना प्लीज हे लक्षात ठेवा की तुम्हाला जे उत्तर आहे तर ते लिहिताना याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. जो काही प्रश्न आहे, जे काही विधान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते अचूक उत्तर टाकायचं आहे. त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. हा फॉर्मॅट जर फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी मदत होणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण एक नमुना प्रश्न बघूया. बघूया तुम्हाला याचा आन्सर येतंय का? की भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते असा आपला प्रश्न आहे. उत्तर न पाहता न ऐकता प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचे रिव्हिजन होईल. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे इंदिरा पॉइंट. उत्तर लिहिताना प्रश्न पहिला त्याच्यामधलं पहिलं भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट इथे लिहायचं आहे. त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. नावाने ओळखले जाते असं पूर्ण उत्तर लिहायचं. तुम्हाला अजून वेळ असेल तर त्याच्या खाली एरो करून क किंवा 3 लिहायचं. ॲक्चुअली 3 इंदिरा पॉइंट असं पण लिहा, पण एक्सपेक्टेड नाहीये. हे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तुमच्याकडे वेळ आहे तर खाली असं लिहू शकता. बट ते काय एवढं महत्वाचं नाहीये. ठीक आहे. तर हे झाला 4 मार्कांचा पहिला प्रश्न. प्लीज अक्षराकडे लक्ष देऊ नका. आय नो की ते खूप घाण आलंय. तर ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेशन्स विचारले जाऊ शकतात. एक तर वेगळा घटक ओळखा असेल. कधी-कधी फरक स्पष्ट करा येतं. कधी-कधी चूक अचूक जे विधान आहे तर ते ओळखण्यासाठी येतात. कधी-कधी नावे लिहा येतं. नावे द्या किंवा नावे लिहा. तर अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेशन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. हा प्रश्न पण तुम्हाला या ठिकाणी 4च मार्कांचा असतो. वेगळा घटक ओळखा असेल तर 4 उपप्रश्न येणार. त्याच्यामध्ये 4 पैकी तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे. हे लिहिताना फक्त उत्तर एक्सपेक्टेड आहे. 4चे घटक लिहायची गरज नाहीये. जे काही वेगळा घटक असेल तेच लिहिणं फक्त एक्सपेक्टेड आहे. याचं कारण द्यायचं नसतं. फक्त घटक लिहायचा असतो. फरक स्पष्ट करामध्ये 2 प्रश्न येतात. 2-2 मार्कांचे 2 फरक तुम्हाला स्पष्ट करायचे असतात. चूक अचूकमध्ये 4 विधानं येतात. फक्त चूक की अचूक लिहायचं असतं. सहकार्य स्पष्ट करायची गरज नसते. नावे द्यामध्ये अगेन 4 उपप्रश्न. त्याच्यामध्ये तुम्हाला चारांची काहीतरी नावं द्यायची असतील. फॉर एक्झाम्पल कॉफी उत्पादन करणारे प्रदेश असेल किंवा अ, अ, ह्याच्यामधले काय बरं म्हणूया आपण ब्राझीलमधल्या नद्यांची नावं असतील किंवा पूर्व घाटाला येऊन पूर्व किनारपट्टीला येऊन मिळणाऱ्या भारतामधल्या नद्या असतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला नावं द्यायची असतात. ठीक आहे. फक्त नावं लिहायची असतात. हे काही प्रश्न लिहायची गरज नसते. ठीक आहे. किंवा कधी-कधी दोघांचं कॉम्बिनेशन येऊ शकतं. एक फरक स्पष्ट करा येईल, 2 वेगळ्या घटक येईल. अशा पद्धतीने तुम्हाला याचे प्रश्न कॉम्बिनेशनमध्ये येतात. ठीक आहे. सो तुम्ही जर कुठल्या प्रकारचे प्रश्न येणार ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल, तर या ठिकाणी जे काही प्रश्न विचारलेले आहेत याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. स्वाध्याय करा, पुस्तक वाचा, सफिशियंट आहे. तुम्हाला 50 पैकी 50 मार्क मिळणार. 10
हातचे आणि 40 लिहायचे. ठीक आहे. सो 50 पैकी 50 मार्क तुम्हाला आरामात मिळणार. एक्स्ट्रा काहीच कुठलेही प्रश्न करायची गरज नाहीये. गाईडमधले, डायजेस्टमधले, कशामधलेही एक्स्ट्रा प्रश्न करायची गरज नाहीये. फक्त पुस्तक नीट वाचा आणि स्वाध्यायामधले प्रश्न करा. मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा काही केलं नाही तरी पण चालणार आहे. तुम्हाला असेच 50 मार्क जे आहेत तर ते मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न तिसरा. आता याच्यामध्ये असतं टिपा लिहा, थोडक्यात टिपा लिहा. ठीक आहे. प्रश्न तिसरा. हा प्रश्न जो आहे अगेन 4 मार्कांचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या असतात. 3 पैकी कोणत्याही दोघांचे टिपा लिहायचे असतात 2-2 मार्कांसाठी. हे लिहिताना एक महत्त्वाचा मुद्दा असा, की तुम्हाला 2 मार्कांसाठी उत्तर लिहायचंय. मुद्देसूद उत्तर लिहायचं. भूगोलामध्ये कधीही डायरेक्टली पॅराग्राफ लिहायचा नाही. मुद्देसूद उत्तर लिहायचं. मग ते फरक स्पष्ट करा असो, थोडक्यात आहे, सविस्तर आहे, कसं पण आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला मुद्दा स्पष्ट करायचा आहे. पहिला मुद्दा काय असेल तो, दुसरा पॉइंट काय आहे, तिसरा पॉइंट काय आहे, चौथा पॉइंट काय आहे, असं तुम्हाला मिनिमम 4 पॉइंट्स लिहायचे आहेत. जर 2-2 ओळींचे असतील तर. खूप मोठा मुद्दा आहे, 3 ते 3.5-4 ओळींचा एकच मुद्दा आहे, तर 2 मुद्दे सफिशियंट आहेत. ठीक आहे. साधारणतः तुमच्या उत्तरांची लेंथ ही 6 ते 10 ओळींपर्यंत असली पाहिजे. ठीक आहे. एवढं मोठं उत्तर तुमचं असलं पाहिजे. प्रश्न तिसऱ्यामधल्या थोडक्यात उत्तरं लिहा मधल्या. तुम्हाला जर पेपर पॅटर्नचं एकदम पीडीएफ टाइप काही हवं असेल तर ते मी ऑलरेडी अपलोड केलंय. चेकआउट करू शकता. व्हिडिओ तुम्हाला खाली मी पिन करून देईन. बाकी हा रफ पॅटर्न मी तुम्हाला सांगते कारण अभ्यास कसा करायचा हे आपण पाहतोय. सो याच्यामध्ये जे पहिला प्रश्न होता अचूक उत्तरे लिहा, हे तर तुम्हाला स्वाध्यायामधलेच करायचे आहेत. दुसरा प्रश्न वेगळा घटक ओळखा, फरक स्पष्ट करा, हे पण तुम्हाला स्वाध्यायामधलं करायचं आहे. थोडक्यात उत्तरे लिहा, हे पण स्वाध्यायामधलं करायचे आहे. शक्यतो असे जे काही प्रश्न आहेत, विस्तार वगैरे सांगा, असे प्रश्न एक्झाममध्ये कधीही आलेले नाहीत आणि पुढेही येत नाहीत. असे जे प्रश्न आहेत हेच प्रश्न तुम्हाला येतात. याच्यामध्ये पण अगेन कुठल्या चॅप्टर मधून क्वेश्चन येतील तर साधारणतः आपला हा जो चॅप्टर आहे दुसरा चॅप्टर स्थान आणि विस्तार, त्याच्यानंतर आपला 5वा चॅप्टर आहे, 8वा चॅप्टर आहे, याच्यामधून मोस्टली एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात किंवा लोकसंख्यावाल्या चॅप्टर मधून पण घनता कुठे जास्त आहे कुठे कमी आहे याच्यावरती प्रश्न येतात. साधारणतः थोडक्यात मध्ये असे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट माझा अतिशय पर्सनली फेवरेट प्रश्न आहे चौथा प्रश्न. याच्यामध्ये चौथा अ एक असतं आणि चौथा आ एक असतं. दोन्ही पण जे आहेत तर ते 4-4 गुणांचे आहेत. कुठलाही प्रश्न ऑप्शनला नाहीये आणि हे एकूण 8 गुणांचा आहे प्रश्न चौथा. अ मध्ये तुम्हाला नकाशा एकतर ब्राझील किंवा भारताचा दिला जाऊ शकतो. आय गेस 2014 ला ब्राझील आलं होतं. सो मेजॉरिटी चान्सेस आहेत की 2014 म्हटले का मी सॉरी 2024 ला ब्राझील आलं होतं. सो मेजॉरिटी चान्सेस आहेत की 2025 ला भारत येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ब्राझील पण येऊ शकतं असं काही नाही, पण भारत येऊ शकतो मोस्टली. आणि याच्यामध्ये तुम्हाला घटक दिले जातात 6. त्यापैकी कोणतेही 4 घटक तुम्हाला नकाशामध्ये भरायचे असतात. याच्यावरती मी प्रचंड प्रॅक्टिस करून घेतलेली आहे आणि त्यातलेच घटक तुम्हाला एक्झाममध्ये मोस्टली येतात. सो याची एक छान सुंदर प्लेलिस्ट बनवलेली आहे. प्लीज तेवढी फॉलो करा. एक्स्ट्रा काहीही करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तेवढाच अभ्यास करा. तेच रिपीट सोडवा नकाशे. तेवढे सफिशियंट आहेत. मी क्वेश्चन बँक मधले पण घेतलेत, पीवायक्यूज मधले पण घेतलेत. सगळे नकाशे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे. यातला दुसरा प्रश्न असतो आ. याच्यामध्ये तुम्हाला नकाशा वाचन करायचं असतं आणि त्याचं उत्तर लिहायचं असतं. मोस्टली तुम्हाला सुटसुटीत नकाशे जे आहेत, फॉर एक्झाम्पल आपला जो प्राकृतिक भारतवाला पहिला नकाशा आहे, तर तो काही एक्झाम मध्ये विचारला जात नाही कारण खूप गिचमिडकाला आहे आणि आपला पेपर ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे तो वाचणं जरा डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो जे काही सुटसुटीत नकाशे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात वाचन करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास जास्त चांगला करू शकता. तर हे ऑल्टरनेट असतं की इथे भारत आला तर इथे ब्राझील येतो, इथे ब्राझील आला तर इथे भारत येतो. ठीक आहे. सो वाचनामध्ये पण तुम्हाला अगेन याच्यामध्ये एकूण 6 प्रश्न असतात. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मागच्या वर्षी म्हणजे 2024 ला आ मध्ये भारत आलं होतं. वाहतुकीचा जो काही आपला नकाशा आहे तर तो आला होता. नकाशावरचे प्रश्न अतिशय इझी असतात आणि याच्यामध्ये स्कोर करणं म्हणजे मॅक्सिमम मार्क्स तुम्ही 8च्या 8 मिळवू शकता. कारण काही रॉकेट सायन्स नाहीये. तुमच्यासमोर नकाशा आहे. हां, फक्त तुम्हाला स्थान वगैरे प्रॉपरली माहिती पाहिजे. तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. पण या आ मध्ये तर तुमच्या समोर नकाशा आहे. तुम्हाला फक्त वाचायचा आहे. नकाशा वाचन कसं करायचं याच्यावरती पण मी खूप प्रॅक्टिस घेतलेली आहे. प्लीज ते व्हिडिओज पहा. तुम्हाला नकाशा भरता आला की वाचता येणं असं काही खूप अवघड नाहीये. कारण नकाशा समोर आहे. तुम्हाला कधी-कधी वाहतुकीचा नकाशा असेल तर त्याच्यामध्ये बेटे कोणते आहेत, वाहनतळ कुठे आहे किंवा चतुर्भुज मार्ग कुठे आहे, सुवर्ण चतुर्भुज ज्याला आपण म्हणतो, तो कुठल्या ठिकाणांना, कुठल्या शहरांना जोडतोय. अतिशय ईझी प्रश्न असतात. फक्त तुम्हाला लक्ष देऊन तो नकाशा नीट वाचायचा असतो. जर तुमच्या पेपरमध्ये कधी-कधी असं होऊ शकतं की नकाशा क्लिअर प्रिंट नाही झालाय, तर तुम्ही नक्कीच जे सुपरवायझर असतात त्या ठिकाणी तुमच्या एक्झाम हॉलमध्ये त्यांना विचारायचं आहे की क्लिअर नकाशा नाहीये, तर त्या संदर्भात ते तुम्हाला
क्लिअर नकाशा प्रोव्हाईड करू शकतात किंवा एखादा पेपर तुम्हाला दुसरा मिळत असेल तर वगैरे बघू शकता. पण ट्राय करा की तुम्ही तो नकाशा मोस्टली क्लिअर असतोच, पण तो नीट पहा छापलाय की नाही. ठीक आहे, कारण तुमचे मार्क जाऊ देऊ नका. नेक्स्ट आहे प्रश्न 5वा याच्यामध्ये असतो, तो म्हणजे भौगोलिक कारणे द्या. भौगोलिक कारणांचा हा जो प्रश्न आहे 6 मार्कांचा प्रश्न असतो. प्रत्येक क्वेशन 3 मार्कांचा असतो आणि तुम्हाला या ठिकाणी एकूण 4 पैकी 2 प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचे असतात. ठीक आहे. अगेन 3 मार्कांचा प्रश्न आहे. 3 मोठे मुद्दे, 3-3 ओळींचा जर एक मुद्दा असेल तर 3 मोठे मुद्दे किंवा 6 लहान मुद्दे जर 1 ते 2 ओळींचे असतील तर म्हणजे साधारणतः 10 ते 12 ओळींचं उत्तर अपेक्षित आहे. प्लीज लेंथ लक्षात घ्या उत्तरांची. छोटी उत्तरं लिहिलीत, कितीही मुद्दा तुमचा क्लिअर असेल तरी पण तुम्हाला मार्क्स आउट ऑफ मिळणं थोडंसं चान्सेस कमी आहेत. त्याच्यामुळे ट्राय करा की तुमच्या उत्तरांची लेंथ मोठी असेल. उगाच वाढवायची नाहीये मोठं अक्षर वगैरे काढून, कारण हे पराक्रम पण मी पाहिलेले आहेत. तर तुमची अक्षरांची लेंथ वगैरे वाढवून मोठं उत्तर करायचं नाहीये. ते उत्तर मुद्देसूद लिहायचे आणि अर्थात बोर्डामध्ये असेच प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर तेवढं मोठं असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही याची उत्तरं त्याच पद्धतीने लिहाल. याच्यामध्ये साधारणतः हवामानावरती वगैरे प्रश्न विचारले जातात, की हवामान जे आहे आपलं जसे की हिमालय आहे किंवा दक्षिण महासागर आहे, त्याचा भारताच्या हवामानावरती कसा परिणाम होतो. सिमिलरली ब्राझीलमध्ये पण जो अजस्र कडा वगैरे आहे त्याचा हवामानावरती कसा परिणाम होतो किंवा भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये जे वन्य प्राणी आहेत, वनस्पती आहेत, तर त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेशन आहे की पर्यटन जे आपलं आहे पर्यटनाचा जो काही चॅप्टर आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. अगेन याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपला जो तिसरा चॅप्टर आहे प्राकृतिक रचनावाला तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात की भारतामध्ये प्राकृतिक रचना जी आहे कोणतीही एखादी रचना दिली जाऊ शकते तर ती स्पष्ट करा येईल किंवा अजस्त्र कडाचं जे काही महत्व आहे किंवा ब्राझील उच्चभूमीचं जे काही महत्व आहे ब्राझीलमधल्या ज्या काही नद्या आहेत अमेझॉन नदीचं खोरं आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात भौगोलिक कारणांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न असतो 6वा प्रश्न. अगेन पर्सनली फेवरेट क्वेश्चन कारण याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. कडक एकदम प्रश्न आहे. प्रश्न 4 आणि प्रश्न 6वा. आता हा जो 6वा प्रश्न आहे याच्यामध्ये अ आणि आ असे 2 तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्ही अ सॉल्व्ह करा किंवा आ सॉल्व्ह करा. तर 6 मार्कांचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. अ मध्ये काय असते की तुम्हाला ग्राफ किंवा आलेख ड्रॉ करायचा आहे 3 मार्कांसाठी आणि याच्यावरती 3 मार्कांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. ठीक आहे. आणि आ मध्ये काय असतं की तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे जो काही आलेख दिलेला आहे त्याच्या आधारे 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी आहेत तर ती सोडवायची असतात. सो आता याच्यामध्ये बघा एक तर तुम्हाला काय कन्व्हिनियंट आहे आलेख ड्रॉ करून मग प्रश्नांची उत्तरं सोडवणं की आयता आलेख आहे त्याच्यावरती फक्त प्रश्नांची उत्तरं सोडवणं. तर मी प्रेफर केलं होतं आयता आलेख आहे मला फक्त उत्तरं लिहायची आहेत. आलेख ड्रॉ करा मग य अक्ष करा क्ष अक्ष करा प्रमाण लिहा ड्रॉ करा याच्यामध्ये एवढा वेळ घालवण्यापेक्षा मी प्रेफर केलं होतं की मी आयता आपल्याकडे आलेख आहे त्याची उत्तरं लिहीन. पण कधी कधी असं होऊ शकतं की जी प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तरच मला शोधता येत नाही आलेखामधून असं पण होऊ शकतं. तर अशा वेळेस म्हणजे बेनिफिट आहे की तुम्ही आलेख ड्रॉ करणं प्रेफर करू शकता. ठीक आहे. आता हे डिपेंड्स की पेपरमध्ये प्रश्न कसे आहेत. जर तुम्हाला आलेख नीट ड्रॉ करता येतोय, तुम्हाला आलेखाचे प्रकार माहिती आहेत, तर तुम्ही आलेख ड्रॉ करण्याचा प्रश्न घेऊ शकता म्हणजे प्रश्न घेऊ शकता. येत नसेल काही इश्यू नाहीये. मी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सगळ्या प्रकाराचे आलेख कव्हर केलेले आहेत. ते फॉलो करा. ठीक आहे. याच्यामध्ये पण अगेन पुस्तकामधले जे आलेख आहेत तेच तुम्हाला नीट ऑब्झर्व्ह करायचे आहेत. तेच एक्झाममध्ये येतात. इतर काही विचारलं जात नाही. सो तुम्हाला आलेखांचा अभ्यास करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुस्तकामधले नकाशे पाहतोय सिमिलरली तुम्हाला पुस्तकामधले आलेख पाहायचे आहेत. कोणत्या कोणत्या पाठामधले पाहायचे आहेत तर मोस्टली जो आपला शेवटचे 2 8वा आणि 9वा पाठ आहे त्याच्यामध्ये नकाशा आणि आलेख करायचे आहेत. त्याच्यानंतर आलेखामध्ये अजून आय गेस आपला जो लोकसंख्येचा आपला जो चॅप्टर आहे त्याच्यामधले मोस्टली तुम्हाला आलेखासाठी प्रश्न विचारले जातात. रेषालेख असेल, स्तंभलेख असेल, जोडस्तंभालेख असेल याच्यावरती प्रश्न विचारले पण जातात आणि आलेख ड्रॉ करायला पण येतं. ठीक आहे. तर तुम्हाला यातलं जे काही इझी वाटतंय ते बघायचं आहे. जर तुम्ही हा प्रश्न सोडवणार असाल तर आधी बघा की 6 ते 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येत आहेत का? मगच हा प्रश्न घ्या. नाहीतर बेसिक इझी आहे. आलेख ड्रॉ करण्याचे 3 मार्क आणि याच्यावरचे प्रश्न कंपॅरेटिव्हली इझी असतात. कारण तुम्हाला ड्रॉ पण करायचे आणि प्रश्न पण सोडवायचे आहेत. अगेन वेळ कमी असेल तर ड्रॉ करण्याच्या नादाला लागू नका. डायरेक्टली उत्तर लिहायला घ्या. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली आ सोडवायला घ्या. ते सिच्युएशनवरती डिपेंड आहे किंवा तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. मी दोन्हीचे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. नक्की चेकआउट करा. नेक्स्ट आहे प्रश्न 7वा. अगेन अतिशय सोपा म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की सगळ्यात जास्त वेटेज घेणारा जो कुठला प्रश्न असेल पूर्ण पेपरमधला तर तो आहे प्रश्न 7वा. सविस्तर उत्तरं लिहायची असतात त्याच्यामध्ये. 8 मार्कांचा प्रश्न आहे. तुम्हाला एकूण 3 प्रश्न असतात. त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न 4 मार्कांचा आहे.
याच्यामध्ये मॅक्सिमम टाइम्स क्षेत्र भेट हा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामधला एकच प्रश्न येतो आणि तो या ठिकाणी येतो, की तुम्ही एखाद्या कारखान्याला किंवा एखाद्या कुठल्याही स्थळाला भेट देताय, तिथे तुम्हाला जाऊन प्रश्नावली बनवायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रश्न तयार करा. ठीक आहे. 4 मार्कांचा प्रश्न आहे. मिनिमम 8 प्रश्न बनले पाहिजेत, जर तुम्ही प्रश्नावलीवाला प्रश्न अटेम्प्ट करताय तर. दुसरी गोष्ट, इतर जर तुम्ही कुठले प्रश्न अटेम्प्ट करताय, तर 4 मार्कांच्या प्रश्नासाठी 12 ओळींचं मिनिमम उत्तर तुमचं असलं पाहिजे. 8 मुद्दे त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असले पाहिजेत. ठीक आहे. सो पानभर तरी तुमचं उत्तर असलं पाहिजे. साधारणतः 75% ऑफ द पेज तुमचं उत्तर असलं पाहिजे. याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला ब्राझीलचे किनारी प्रदेश असतील त्याची माहिती लिहा. भारताचे किनारी प्रदेश मग दोन्ही साइडचं आलं पाहिजे त्याच्यामध्ये पश्चिम आणि पूर्व दोन्हीकडचं आलं पाहिजे. किंवा भारताच्या किंवा ब्राझीलच्या लोकसंख्येवरती परिणाम करणारे घटक कुठले आहेत असा प्रश्न येऊ शकतो. किंवा अगेन हवामानावरती प्रश्न आला तर जे परतीचा पावसाळा आहे तर त्याच्यावरती कुठले घटक परिणाम करतात भारतामध्ये किंवा पर्यटनासंदर्भात प्रश्न येऊ शकतात की याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत वगैरे. असे काही तुम्हाला जनरल क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. अगेन वेटेज जास्त असल्यामुळे उत्तर मुद्देसूद आणि मॅक्सिमम ओळींचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. आता बाय द वे तुम्हाला कळलं असेल मी काही पाठांची नावं घेत होती प्रत्येक प्रश्नासाठी की तुम्हाला त्या पाठांमधून कसे प्रश्न येऊ शकतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कसा अभ्यास करायचा तर नकाशाची प्रॅक्टिस करणं हेच याच्यामधलं मेन आहे. आलेख काय तुम्ही लहानपणापासून ड्रॉ करताय, लहान म्हणजे अगदी 5वी 6वी ड्रॉ करताय तर तुम्हाला माहिती आहे की आलेख कसा ड्रॉ करायचा. फक्त तुम्ही जर इंग्लिश मीडियम किंवा सेमीमध्ये आधी होता किंवा असाल तर तुम्हाला ते य अक्ष आणि क्ष अक्ष थोडंसं मराठीमध्ये करावं लागेल. प्रमाण थोडंसं मराठीमध्ये लिहावं लागेल. बाकी जनरल गोष्टी आहेत त्या तुम्ही कव्हर अप करू शकता. मेन मुद्दा आहे तो म्हणजे नकाशा आणि सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाचा. सो तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी रायटिंग प्रॅक्टिस असली पाहिजे. नकाशा तुम्हाला कुठला करायचा आहे, तर जे नकाशे सुटसुटीत आहेत किंवा जे नकाशे तुम्हाला मी घेतलेले आहेत ऑलरेडी काही व्हिडिओजमधून तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. तुम्हाला एक आयडिया मिळते नकाशाबद्दलची. दुसरी गोष्ट साधारणतः जे आपलं बंदर आहे, विमानतळ आहे, जे काही आपलं संदेश विमानाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये नकाशा मोस्टली करायचे आहेत. भारताबद्दल तुम्हाला आयडिया असेल, पण ब्राझील हा देश एवढ्या परिचयाचा नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यामधल्या राज्यांची नावं असेल, अधिक लोकसंख्या असणारा किंवा घनता जास्त असणारा प्रदेश कोणता आहे, कमी लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश कोणता आहे, सेम फॉर भारत आणि ब्राझील किंवा एकशिंगी गेंडा आढळणारे प्रदेश असतील, भारतामधले असतील किंवा कोंडोर पक्षी आढळणारा प्रदेश असेल ब्राझीलमधला, कॉफीचं उत्पादन असेल ब्राझीलमधलं, तर ह्या ज्या काही जनरल गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत भारत आणि ब्राझीलच्या नकाशामध्ये दाखवताना. ठीक आहे. सूची कशी करायची, ड्रॉ कशी करायची, कुठे करायची हे सगळं मी त्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केले. प्लीज ते व्हिडिओज पहा. दुसरी गोष्ट भूगोलाचा अभ्यास करताना नेहमी तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, की हे भारतामध्ये आहे, हे ब्राझीलमध्ये आहे, भारतामध्ये याची कमतरता आहे, ब्राझीलमध्ये हे जास्त आहे किंवा ब्राझीलमध्ये याची कमतरता आहे, भारतामध्ये हे जास्त आहे. भारतामध्ये हवामानामध्ये एवढे 3 ऋतू आहेत किंवा ब्राझीलमध्ये एवढे ऋतू आहेत. भारतामध्ये कुठल्या नद्या आहेत, ब्राझीलमध्ये कुठल्या नद्या आहेत. जर तुम्ही असा अभ्यास केला तरच तो अभ्यास होणार आहे. अदरवाईज तुम्ही भारत आणि ब्राझीलमध्ये नेहमी कन्फ्युज्ड असाल. असं होऊ देऊ नका. Amazon नदी चुकून भारतात दाखवायची नाहीये. सो त्याच्यामुळे नकाशा लक्षात ठेवताना या गोष्टींचा विचार नक्की करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. भूगोलाचा अभ्यास कमी आहे कंपेअर्ड टू अदर सब्जेक्ट्स त्याच्यामुळे तो नीट करा, तुलनात्मक केला तर अतिशय सुंदर. आणि मी जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जे काही नोट्स अपलोड केलेले आहेत, प्लीज ते रेफर करा. ते सफिशियंट आहेत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला थोडाफार अंदाज आला असावा. नकाशावरती फोकस करायचा आहे. बाकी तुम्ही जे काही प्रश्न उत्तरे आहेत त्याचे तुलनात्मक अभ्यास केलात तर नक्कीच होतील. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल राहिला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.